नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये अधिपती बसलेला असतो. आजी म्हणते, खा की र. थांब, तुझ्यासाठी गरम गरम पुरणपोळ्या आणते. तो नको ग, पण आजी जाते आणि घेऊन येते. तो आजी, तुझे हात भाजतात, कशाला आणती ग. एक घास घेऊन म्हणतो, ह्या साखरेच्या पुरणपोळ्या आहेत. आजी म्हणते, होय, सुनबाई घरात होती ना, त्या साखरेच्या पुरणपोळ्या करायची आणि गुळाच्या पण. अधिपती म्हणतो, लय खमंग करायच्या, नुसतं खातच राहावं वाटायचं. आजी म्हणते, थांब, मी धनाजीला सांगते, तो तुला गुळाच्या पुरणपोळ्या करून देईल. तो नको ग आजी, मासरीबाईसारख्या पुरणपोळ्या कोणालाच जमणार नाही आणि निघून जातो. आजीला खूप वाईट वाटतं. अक्षरा शाळेत असते. इकडे तिकडे चक्रा मारत म्हणते, चुकलं चुकलं चुकलं, मी त्यावेळेस घर सोडायलाच नको होतं. घर सोडलं नसतं ना, डिवोर्सपर्यंत गोष्टी गेल्याच नसत्या. मी दुसऱ्याला सांगते बोलून समस्या सोडवायच्या, आणि मी काय केलं. ती आता फोन करते. ओंक्या म्हणतो, वहिनी. ती भाऊजी, तुमच्याकडं वेळ आहे का. ओंक्या म्हणतो, बोला ना वहिनी. ती अधिपती आहेत का तिकडे. तो अहो, जेव्हापासून डिवोर्सची नोटीस आली ना, त्याचं डोकं बधीर झालं आहे. अक्षरा म्हणते, कुठे आहेत ते. तो नाही इकडे. अक्षरा सांगते, ते आल्यानंतर मला फोन करताल का. तो हो. नाही म्हणजे वहिनी, मला माहिती आहे हे डिवोर्स तुमचं पर्सनल आहे, पण तुम्ही फक्त एकमेकांसाठी बनलात. त्यामुळे मला असं वाटतं दोघांनाही विचार करावा आणि डिवोर्स प्रकरण लवकर सॉल्व करावं. ओंकी असं काय बोलतो की अक्षरा विचारात पडते. 4 वाजता चाललेला असतो. दुर्गी म्हणते, ओ मोठे मालक, ओ मोठे मालक. पण 4 वाजता काहीच बोलत नाही. दुर्गी म्हणते, कुठं चाललास. 4 वाजता तिला हात करून थांबतो. मागे जात मोजतो, 1 2 3 4 5. दुर्गी म्हणते, हे काय चाललं. तो नाही, मांजर आडवी गेली की 5 पावलं मागं जातात ना. दुर्गी म्हणते, आहे का आता. मी तुमच्याशी प्रेमाने बोलते आणि तुम्हाला वाकड्या शिरायचं असलं तर शिरा. 4 वाजता म्हणतो, 1 मिनिट 1 मिनिट. एक तर तू माझ्याशी बोलायला येत जाऊ नको, आणि बोलायचं असेल तर प्रेमाने बोलू नको, ते जास्त धोकादायक आहे. दुर्गी म्हणते, मोठे मालक, मला काय हाऊस नाही आहे, ते ताईसाठी करावं लागतंय, घरातल्यांची काळजी घ्यावी लागते. 4 वाजता म्हणतो, अच्छा, तुमच्या खानदानामध्ये घरातल्या लोकांच्या पिळवणुकीला काळजी म्हणतात का. चल बाजूलो, मला जाऊ दे. दुर्गी म्हणते, अहो तेच ते विचारायली, कुठे चाललात. 4 वाजता म्हणतो, माझ्या प्रत्येक गोष्टीचा तुला जाब द्यायचा, चल सांगत नाही, चल. दुर्गी म्हणते, ठीक आहे, मी ताईला तसं सांगते. तो चल जा सांग. ती ठीक आहे आणि जात असते. 4 वाजता मनात म्हणतो, हिने भुवनेश्वरीसमोर जाऊन गळा काढला ना, ती काहीतरी काड्या करणार. तर आवाज देतो, ऐके. दुर्गी मागे येते. 4 वाजता म्हणतो, मला पाणी पाहिजे होतं म्हणून आलो. दुर्गी म्हणते, अहो घरामध्ये एवढं ढिगभर नौकर आहे, मग त्यासनी सांगायचं, तुम्ही कशा पायाला खाली. 4 वाजता म्हणतो, तू कोण आहेस ग, घरची मालकीण आहेस. जरा आखडल्यासारखं झालं म्हणून पाय मोकळे करायला आलो. दुर्गी म्हणते, होय का, आता नाती पण मोकळी होणार. 4 वाजता म्हणतो, तुला काय वाटतं अक्षरा अधिपती वेगळे होतील. ज्यांचे एकमेकावर प्रेम असतात ना, ते कधीही वेगळे होत नाही. दुर्गी म्हणते, मग ताईचंही तुमच्यावर प्रेम होतं, मग तुम्ही कसे वेगळे झालात. तो म्हणूनच म्हटलं, जोरदार पडली डोक्यावर. तुझी ताई आणि मी, आमच्या दोघांमध्ये कसलंही नातं नाही. आम्ही दोघं कधी एक नव्हतो वेगळे व्हायला. आणि एखादा मूर्ख माणूस प्रेम करेल तुझ्या ताईवर. ती अहो, पण ताईचं प्रेम आहे ना तुमच्यावर. तो त्याला प्रेम नाही म्हणत, सूड उगवणं म्हणतात. तो जायला लागतो. दुर्गी म्हणते, ओ मोठे मालक, तिकडे बाहेर कुठे चाललात. पाणी इकडे आहे स्वयंपाकघरात. 4 वाजता म्हणतो, तू कोण गो बोलणारी. ती काही करा, तुमची सुनबाई काही घरला येत नाही. तो आली तर तुमचं काय होणार, भीक मागावी लागणार. दुर्गी म्हणते, काय. तो अगं खायचं काय करणार. नाही म्हणजे भीक मागून खाणार का, कारण अक्षरा घरात आल्यानंतर तुम्ही काय घरात राहत नाही. दुर्गी म्हणते, जोपर्यंत आमची ताई ना, तोपर्यंत आमच्यावर असे दिवसच येणार नाही. 4 वाजता म्हणतो, पण तिच्यावर येणार ना. दुर्गी विचारते, कोणत्या मास्तरीला घरात आणणार. तो मी. ती म्हणती, काय. तो मी म्हणतो, देव बघतोय, देव आणणार. दुर्गी म्हणते, जोपर्यंत ताईच्या मनात नाही ना, तोपर्यंत देवही काही करू शकत नाही. तो तुझा पाणी आण. ती म्हणते, मी काय नोकर आहे का. तो म्हणूनच सांगतो, कारण तुझी नोकर व्हायची पण लायकी नाही. दुर्गी रडत म्हणते, नसू द्या, आणि निघून जाते. 4 वाजता म्हणतो, हे तर पाहिजे होतं, आणि बाहेर निघून जातो. भुवनेश्वरी शाळेत जाते. फुलपगारी सर म्हणतात, या या मॅडम. ती म्हणते, काय या.
काही कामधंदा आहे की नाही? या शाळेत या शाळेत. तो मॅडम थोडंसं काम होतं. मणीश्वर म्हणते ते काही नाही, बाद झालं आता. या शाळेत नुसता खर्च नुसता खर्च. आमच्या बाकीच्या धंद्यामध्ये लय प्रॉफिट आहे, पण शाळेत नुसताच खर्च. ते आता खूप काय बोलते आणि म्हणते उद्यापासून शाळा बंद होणार, सगळ्यांनी सांगून टाका. फुलपगारी सर म्हणतात मॅडम असं नका करू, अहो होईल प्रॉफिट, आपले ॲडमिशन होतील. मणीश्वर म्हणते ते काय बी नको, उद्या शाळेला एवढा मोठा ताळा असेल, चला सगळ्यांना बोलवा आणि सांगून टाका उद्यापासून शाळा बंद. अधिपती मित्राला भेटायला जातो आणि म्हणतो अरे किती वर्ष झालं भेटलाच नाही. तो म्हणतो भावा कालच कोल्हापुरात आलो. आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं. अधिपती म्हणतो कळलं तुझा डिवोर्स झाला, लय वाईट वाटत असेल नाही? तो म्हणतो अजिबात नाही, अगदी मी मजेत आहे. नाहीतर नुसती कटकट, हे करू नका ते करू नका, हे आणा ते आणा, ॲक्शन करत म्हणतो नुसतं नंदीबाईलासारखं. आता ती पण मोकळी आणि मी पण मोकळा. तुला सांगतो भावा काही फरक पडत नाही. अधिपती म्हणतो अरे असं कसं, 7 जन्माचं नातं आणि काही फरक पडत नाही? तर कसलं 7 जन्माचं नातं आणि कसलं काय? अधिपती चांगलं बोलत असतो आणि तो विरुद्ध उत्तरं देतो आणि नंतर मात्र एकदम रडायला लागतो आणि म्हणतो लय वाईट वाटतं रे, लय वाईट वाटतं. माझ्या तर जीवनाला काहीच अर्थ राहिला नाही. सगळ्यांना वाटतं मी लय खुश आहे, पण आतून माझं मन नुसतंच रडतंय. एकत्र होतो तेव्हा नुसतं भांडलो, कधी एकमेकांशी मनमोकळेपणे बोललो नाही, मनातलं सांगितलं नाही. कुणी काही सांगितलं की ते ऐकलं आणि त्याच्यावरून भांडलो आणि नंतर डिवोर्स घेऊन टाकला. असं वाटलं होतं आता आयुष्य सुखात जाईल, पण नाही, आता तिच्याशिवाय 1 मिनटंही करमत नाही. जीव नुसता कासावीस होतो. असं वाटतं त्यावेळेस बोललो असतं तर बरं झालं असतं. तो आता रडायला लागतो. अधिपती त्याच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो भावा पण तुझं असं नको होऊ देऊ, तुम्ही बोला, एकमेकाला मनातलं सांगा. बोलल्याने सगळे प्रश्न सुटतात. एकमेकाला समजून घ्या. तो आता एवढं छान सांगत असतो की अधिपती शांतपणे ऐकत असतो. तो निघून जातो. अधिपती म्हणतो मला वाटलं होतं हा मला समजावेल. काही नाही, डिवोर्स झाल्यानंतर 4 दिवस वाईट वाटतं, नंतर काय फरक पडत नाही. पण हा तर आमच्या मास्तरीबाईसारखा निघाला. नाही रे बाबा, आमच्या मास्तरीबाईशिवाय मी नाही राहू शकत. त्यांच्याशिवाय आयुष्य मी तर विचारही करू शकत नाही. नाही 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 नाही, काय करून बोलायला पाहिजे. ओ मास्तरीबाई बोला की आमच्याशी. तुमच्याशिवाय आयुष्य आम्ही सहनही करू शकत नाही आणि विचारही करू शकत नाही. आता बस, काही झालं तरी मी त्यांच्याशी बोलणार आणि प्रश्न सोडवणार. ओ मास्तरीबाई बोला की आमच्याशी. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.